नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या काळात बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आलेत असं म्हणलं तर चालेल. मैदानं टॉपचे होत आहेत, फॉर्च्युनरचे मैदान होत आहेत, थारचे मैदान होत आहेत, रोख रक्कम 5 लाखाचे देखील मैदान होत आहेत. असंच एक मैदान पार पडते स्विफ्टचं. आणि मित्रांनो, या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आज इथून मागच्या एका महिन्यामध्ये जास्त करून आजचे मैदान पार पडत आहेत. पण हे स्विफ्टचं मैदान ओपनच असणार आहे. फॉर्च्युनरचं मैदान झालं ते एखादं ते बैल असं मैदान झालं होतं, पण हे मैदान होणार आहे ओपनचं मैदान. त्यामुळे नक्कीच टॉप नंदी आपल्याला टॉप पाहून पाहायला मिळतील, टॉपची लढती होतील. कारण खेळ आहे ओपनचा. मित्रांनो, या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्ट्र पाहताना दिसतील. नवीन चेहरेसुद्धा मैदान गाजवताना पाहायला मिळतील. पण मित्रांनो, सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर या मैदानामध्ये पाहताना दिसेल का? कारण मित्रांनो, आताच बाकासूरचा बळ कमी आला आहे म्हणून डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नेमकं काय घडलं आहे? बाकासूर आजारी आहे का? काय नक्की होतं आहे बाकासूरला म्हणून तपासणी करण्यात आली तर बाकासूरच्या पोटामध्ये तार सापडली आणि तेव्हापासूनच बाकासूर आरामावरती आहे. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे, या मैदानात तरी पाहताना दिसेल का? आणि दुसरं म्हणजे बिंदोडचा बादशाह मथुर एकाजरी पाहताना दिसेल का? कारण मित्रांनो, 26 तारखेला भव्य दिव्य बिंदोड क्षेत्रातील हिंदकेसरी मैदान म्हणलं तर चालेल असंही सावली देसाई बिंदोड मैदान पार पडतं आहे. त्या मैदानासाठी मथुर सज्ज आहे. मग या सुट्टीचे मैदान पाहताना दिसेल का? मित्रांनो, बघूया. शक्यता कमी आहे तरीसुद्धा मथुर काय 99% या मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो. बाकासूर पळेल का? आता मित्रांनो, बाकासूरला आता आरामावरतीच आहे आणि आत्ताच पोहणी देण्यात आली आणि देवदर्शन देखील झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच बाकासूर सज्ज होतं आहे स्विफ्टचं मैदान गाजवायला. मथुरबाबत फिक्स अपडेट येईल तेव्हा आपण देऊयाच, पण दाट शक्यता आहे की मथुरसुद्धा येईल. तर या मैदानासाठी येणार सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. चला, तर मग भेटू पुन्हा एकदा अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.